तर सर्व ताईंना नमस्कार. तर इथे सुरुवात मी पूजेपासूनच केलेली आहे. चतुर्थीचा दिवस आहे आणि इथे बाप्पाचा अभिषेक केलेला आहे. सगळे देव धुवून घेतले आणि अभिषेक करताना मी अथर्वशीर्ष वाचते आणि अभिषेक करत असते आणि जे काही तीर्थ आहे ते सगळं तीर्थ जमा करून मग मुलांना देत असते, कारण की ते खरंच मुलांसाठी खूप योग्य आहे आणि आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होण्यासाठी याची खूप मदत होते. तर बघू शकता इथे मी सगळे देव स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत आणि जे काही तीर्थ आहे ते सगळं आता मी एका साईडला काढून घेते आणि मुलं वगैरे आल्यानंतर त्यांना देणार आहे. मी पण घेणार आहे, त्यांना पण देणार आहे. जर तुम्ही रोजच्या देवघरामध्ये ना कलशाची स्थापना नसेल करत, परंतु ना चतुर्थीच्या दिवशी तुम्ही नक्की स्थापन करा. जर तुमचं व्रत असेल आणि उपवास करत असेल आणि नसेल करत तरीही बाप्पाची सेवा करायला काहीही बिघडत नाही, कारण की केलेल्या सेवा कधीच वाया जात नाही. तर ना आता कलश तर माझा रोजचाच असतो, त्यामुळे त्याच्यात काही फरकच नाही म्हणा. पण गणपती बाप्पाबरोबर लक्ष्मीचीही पूजा ही झालीच पाहिजे. तर चला मग आता इथे बाप्पाला मी ज्या आज वेगळं आसन देते. आसन तर तसं त्यांचं वेगळंच आहे, एक जागा ठरलेली आहे, परंतु खाली थोडेसे मी सगळे जे काही तांदूळ आहेत ते घातलेले आहेत. त्यामध्ये हळद कुंकू ठेवून त्याच्यावर मग गणपती बाप्पाला ठेवलेलं आहे. नंतर बाप्पाला हळदी कुंकू बाप्पाला चालतं. नंतर त्यांना शेंदूर हे त्यांना खूप प्रिय आहे. शेंदूर व्हायचं, अक्षदा व्हायच्या. त्यानंतर मी जानवं घातलेलं आहे, वस्त्र घातलेलं आहे, कारण की आज चतुर्थीचा दिवस आहे आणि हे सगळं चतुर्थीला मी हे सकाळी सगळं करून घेते. त्यानंतर दुर्वा वाहून घेणार आहे आणि संध्याकाळची जी सेवा आहे ना ती पण माझी वेगळी असते. ती पण थोडीफार सेवा तुम्हाला शेअर करीन, कारण की पुष्कळ डीपली व्हिडिओ मी बनवलेले आहेत, भरपूर व्हिडिओ आहेत माझे. तर चला मग आता इथे बाप्पाची पूजा पण झालेली आहे. त्यानंतर आरती वगैरे पण करून घेतली आणि अथर्वशीर्ष तर मग अभिषेक करताच आपल्याला म्हणायचं असतो. तर बघू शकता आपली सकाळची पूजा पूर्ण झालेली आहे. त्यानंतर ना बऱ्याचशा सेवा असतात आपल्या रोजच्या, आपण काही सेवा करतो त्या पण सेवा माझ्या या टायमिंगला झालेल्या आहेत. त्याच्यानंतरच मी शेवटी आरती करत असते. त्यानंतर हा संध्याकाळचा टायमिंग आहे. आता संध्याकाळी देवाजवळ दिवाबत्ती वगैरे करायची आहे. चतुर्थीचा दिवस आहे, आज माझा उपवास असतो. पहिले ना बरेचसे दिवस मी खूप उपवास केले, म्हणजे चतुर्थी ही माझी 10वीपासून असते. तर ना 10वीपासून जेव्हा चतुर्थी करायला सुरुवात केली ना तेव्हापासून मी मीठ नाही खायची चतुर्थीला. पण आता गेले एखादी वर्ष झाला असेल तर मी मीठ घेत आहे, कारण की काही कारणास्तव नाही होत आपलं. पण ना कमीत कमी 15-20 वर्ष जेव्हा मी उपवास केले ना तर बिना मिठाचेच मी चतुर्थी केलेल्या आहेत. तर हॅलो नमस्कार, मी श्वेता माझ्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये परत एकदा तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर ना सकाळची पूजा मी तुम्हाला शेअर केली संकष्ट चतुर्थीची, म्हणजे मी अभिषेक करते आणि कसं ते तीर्थ जे आहे ते मुलांना प्यायला देते, कारण की कसं आहे ना ते खरंच त्या तीर्थामध्ये खूप शक्ती असते. तुम्ही खरंच नसेल जर करत ना तर आजपासून हे सुरुवात करा. हर चतुर्थीला तुम्ही गणपती बाप्पाचा अभिषेक करा, कारण की तुम्हाला माहीत आहे गणपती बाप्पा हे बुद्धीचे दाता आहेत आणि त्यामुळे ना आपल्या मुलांमध्ये भरपूर फरक पडतो. भरपूर माझ्या मुलांमध्ये तर पडलेला आहे. खरंच त्यांच्या बुद्धीमध्ये वाढ होते आणि त्यामुळे ना मग मुलं पण त्यांचं अभ्यासात मन लागते. ज्या मुलं अभ्यासात त्यांना बिलकुल इंटरेस्ट नसते, म्हणजे काय करतात, हो करते ना मम्मी, हो मी इकडून येते, मी तिकडून येते, मग बसते ना, मग करत आहे, मग बसल्यानंतरही मग कधी कधी लक्ष नाही लागत. तर आपण हे थोडे छोटे उपाय आहे जे आपण मम्मी लोक करूच शकतो आपल्या मुलांसाठी आणि खरंच त्यामुळे ना मुलांचं अभ्यासात मन लागते आणि मुलं मस्त ट्युशनमध्ये तर करतात म्हणा, पण घरी आल्यानंतरही मुलं कंटाळतात. पण आजकाल माझी नव्या वगैरे नाही कंटाळत, ती करते थोडंफार का होईना म्हणा. ती गोष्ट वेगळी आहे की कोणाची बुद्धी सारखी नाही राहत, सगळ्या मुलांची बुद्धी कधीच सारखी नाही राहत. तर अभ्यास करूनही कधी लक्षात नाही राहत. त्यासाठीच आपल्याला हे सगळे घरगुती उपाय करावे लागतात, तेही आपल्या मुलांसाठी. म्हणून मी हर चतुर्थीला बाप्पाचा अभिषेक करते आणि तेच तीर्थ मग मुलांना देते. आणि गुरुवारी स्वामींचा अभिषेक करते तर तेही तीर्थ मग मुलांना देते. आता प्रत्येकाचा विश्वास आहे, एक श्रद्धा ठेवली तर सगळ्या गोष्टी शक्य आहेत, नाहीतर काहीच नाही. म्हणतात ना मानो तो गंगा माँ आहे, ना मानो तो बहता पाणी, तशीच गोष्ट आहे. चला मग आता संध्याकाळचा दिवावात लावून घेते आणि भेटते तुम्हाला नंतर. तर ना संध्याकाळच्या अगोदर दिवाबत्ती झाली की बरं पडते, म्हणून ना पहिले म्हटलं आता संध्याकाळ व्हायचं आहे तर दिवाबत्ती करून घेते. आणि जेवढं काही मला स्वयंपाक तर अर्धा केलेलाच आहे मी. आताच बघितलं तुम्ही कोबीची भाजी वगैरे कुकर झालेला आहे. त्यानंतर ना मला आजच्या दिवशी मोदक करायचे असते, तर कारण की बिना मोदकनी नैवेद्य कधीच सफल नाही चतुर्थीचा. जर मला पण हर चतुर्थीला शक्य नाही होत मोदक हाताने वगैरे करणं, तर मी काय करते ना मिठाई घेऊन येते आणि मिठाई आणल्यानंतर त्याच्या हातानेच मोदकचा शेप देते आणि मग तशीच मोदक तयार करून मग बापाला नैवेद्य दाखवते.
आणि शक्य असलं तर मी कधीच मोदक, मग जर मला शक्य आहे आणि माझ्याकडे वेळ आहे तर तेव्हा मी देवासाठी मोदक बनवते. तर आज मी मोदक बनवणार आहे, ते म्हणजे की खोबरा कीस, खसखस आणि थोडीशी साखर एवढं मिश्रण घालून मग त्याचे मोदक मी तयार करणार आहे. तर इथे तयार करताना ना मी सगळं कोरड्या वस्तू घेतलेल्या आहे आणि कणिक तर जेव्हाच भिजवलीच होती पोळ्यांसाठी, तर त्याच कणकीचं मग मी मोदक करते. अशी काही वेगळी वगैरे कणिक नाही भिजवत. तर बघू शकता छोट्या छोट्या आकारात मी असे 21 नाही 22 मोदक करून घेतले. तर 21 बाप्पासाठी आणि एक आपल्या तुळशी मातेसाठी, कारण की ती पण एक लक्ष्मीचंच रूप आहे. आणि जेव्हाही आपण देवासाठी नैवेद्य काढतो तेव्हा आपल्या तुळशी मातेसाठीही नैवेद्य मी हरवेळेस काढत असते. तर बघू शकता बरोबर 22 मोदक मोदक मोजून झालेले होते. इकडे पूर्ण नैवेद्याची तयारी करून घेते म्हटलं, आणि मग माझी संध्याकाळची जी पूजा आहे ती तुम्हाला थोडीफार शेअर करते. तर ती पूजा करून घेते म्हटलं, म्हणून मी नैवेद्याचं पहिले रेडी करून घेते मग पूजेला बसते. तर म्हटलं चला आता आपण मोदक काढतच आहोत, तर 2 पुऱ्या आपण नैवेद्यासाठी आणि 1 तुळशीसाठी एवढंच काढलेलं आहे. कारण की गुरुपौर्णिमा आत्ताच गेली होती, त्याच्यामुळे मध्ये पण भरपूर असे माझे पदार्थ मी केले होते आणि पुऱ्या पण सकाळी केल्या होत्या. माझ्याकडे यांना जास्त काही पुऱ्या वगैरे आवडतच नाही म्हटलं तरी चालेल. तर मग मी काय करते, फक्त नैवेद्यासाठी काढते. मुलांना आवडतात, पण तेही नेहमी नेहमी तेलाचं देणं काही चांगली गोष्ट नाही आहे. तर चला मग आपले मोदक पण तयार झाले, आणि हे बाप्पा तुम्हाला दिसत असेल माझ्या हॉलमध्ये आहेत. आणि जिथून आमची एंट्री दरवाजा आहे ना त्याच्या अंदरच्या साईडनी वरती आहे, तुम्हाला दिसतच असेल. तर ना ह्या बाप्पाची पण आता मी पूजा करून घेते. हर चतुर्थीला मी पूजा करते. आणि आज ना फुल वगैरे नाही होते माझ्याकडे तेवढे, आणि म्हणजे होतेच नाही म्हटलं तरी चालेल, 2-4च फुलं फ्रीजमध्ये होते. नाहीतर ना मी विसरून पण गेली हार बोलवायचं. तर मग नाहीतर मग चतुर्थीला आम्ही हार पण चढवतो. तर बघू शकता. आणि जेव्हा चतुर्थीच्या दिवशी मोदक तर करते, पण आम्ही नारळसुद्धा ठेवतो, श्रीफल आपण ज्याला म्हणतो ते. आणि हे श्रीफल आम्ही फोडत असतो हर चतुर्थीला. तर ना चतुर्थीला चंद्राला खूप महत्त्व आहे. आता तर पावसाळ्याचे दिवस आहे, आता वरती चंद्र वगैरे दिसणार नाही. एरवी पण मी काय करते, मी चंद्राची पूजा वरती तर करतेच म्हणा, चंद्र दिसो असो अथवा न दिसो, पण ना देवाजवळ चंद्र हे मी चंदनाने काढते. भरपूर जण हे तांदळाने पण काढतात, मी चंदनाने काढते. परत मग मी गणपती बाप्पाची तेव्हा संध्याकाळी पण पूजा करून घेतली, हळद कुंकू आणि शेंदूर वगैरे वाहून. त्यानंतर चंद्राची पूजा करून घेतली. आणि पूजा केल्यानंतर अगरबत्ती धूपबत्ती केल्यानंतर मग ना माझ्याकडे ही संकट चतुर्थीची पोथी आहे. ही पोथी मी नागपूरवरून टेकडीच्या गणपतीवरून आणली होती. तर यामध्ये ना 3 अध्याय असतात, महात्म्य आहेत 3. तर ते महात्म्य मी हर चतुर्थीला संध्याकाळी वाचते, कारण की तिथे ना चंद्राचीच पूजेबद्दल सांगितलेलं आहे. म्हणतात की ही पूजा संध्याकाळी चंद्रोदयाच्या वेळेलाच करायची असते. तर आता इथे माझी आरती झालेली आहे, आणि मग ना नारळ पण यांना फोडायला लावलं आणि मुलांना पण नमस्कार करायला लावला. तुम्हाला जर सांगते मी, माझा नक्षूसुद्धा मला चतुर्थीच्याच दिवशी झालेला आहे. माझा लहान मुलगा, तो मला बाप्पाचाच प्रसाद म्हणून मला मिळालेला आहे. तर बघू शकता आता नैवेद्य पण मी देवाला दाखवून दिला. आणि नैवेद्यामध्ये मी गोबी आलूची रस्याची थोडी भाजी केलेली होती. हे म्हणत होते की थोडं रस्याची कर म्हणून. आणि वरण भात, पुऱ्या, आणि यांना ना पिंगर खायचे होते. तर मग हे म्हणत होते की चल ना आता आपण तू आणलेले पिंगर पण तळ. तर मग पिंगर पण तळून घेतले आणि यांना वाढून देत आहे गरम गरम पोळ्या वगैरे टाकून. तर दोघे इथे जेवायला बसलेले आहेत. नारळ पण त्याच वेळेला फोडलं होतं. मग वरती जाऊन मी चंद्राला अर्घ वगैरे देऊन मग तिथूनही वरतून पूजा करून आली. त्यानंतर मग जेवण वगैरे झालं आणि इथे मुलं अभ्यास करायला बसलेले आहेत. माझ्या रोजच्या याच्यातला 1 तास मी माझ्या मुलांना देते. तर मुलगी पण इथे बसली आहे. आता नक्षीला आता त्याला जवळच घेऊन बसावं लागतो, तो तर स्वतःहून अभ्यास करू शकत नाही. व्हिडिओ सोबत, तोपर्यंत बाय बाय.